हॅलो गाईस, जय भीम. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. आज आम्ही चाललो आहे फिरायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मेमोरीज बघायला. तर बघा समोर मी तुम्हाला दाखवते. नंतर तिथे पोचून मी केली एंट्री, कारण तिथे आधी एंट्री करावं लागतं. एंट्री करून मग मी घेतली तिकीट घेऊन आम्ही निघालो लोकेशनवरती. तर बघा, इतकं छान लोकेशन होतं ते, खूपच भारी. हे बघा, हे आहे लोकेशन तिथलं. मग आम्हाला शूज वगैरे काढायचे होते. शूज वगैरे काढून आम्ही निघालो समोर. इकडं या साईडला एकदम सुंदर, एकदम भारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू दिसला. ते पण ते स्टडी करताना इतकं भारी वाटलं ते बघून. खूपच मस्त, असं वाटत होतं की रिअलच आहे. हे बघा, त्यांचं नाव किती सुंदर वाटत होतं, किती भारी, मस्त. बाबांचे सगळे मेमोरीज बघून इतकं भारी वाटलं, खूपच मस्त. आणि बाबांचं ड्रेसिंग टेबल बघा. हा ड्रेसिंग टेबल आहे. त्याच्याच बाजूला आहे लाकडी पेटी, त्यांची लाकडी पेटी आहे छोटीशी. आणि त्याच्याच खाली आहे छत्री. ही छत्री त्यांना भेटमधून मिळाली होती. इतकी भारी आहे, खूपच मस्त. हे बघा, इथे झूम करून पण दाखवते मी. ही भेटमधून मिळाली होती. इतकं भारी वाटलं सगळं बघून, खूपच मस्त. फोटो आणि हे प्लेस हे बघून तुम्हाला एक सॉन्ग तर आठवलंच असणार. हे मिठाय कोट घालूनी आता चाललो विमानात. आणि या साईडला आहे बाबांचे कपडे. हे बघा, जे मागं फोटो आहे ते कपडे आहे. जे भाषण देत होते ते कपडे आहे या साईडचे. शूज पण आहे, कपडे पण आहे, शॉल पण आहे मागे. शूज पण दाखवते मी. हे बघा, शूज, सगळे शूज वगैरे.
बघा. या साईडला आहे बाबांचा बेड बघून तर तुम्हाला आठवलंच असणार. त्या साईडला मागे बघा भिंतीवरती त्यांचे फोटोज आहे. जे फोटोमध्ये बेड आहे 6 डिसेंबरचा फोटो आहे तो. जो फोटोमध्ये बेड आहे तो हा बेड आहे. तो हाच बेड आहे. तो हाच फोटो आहे जे बाबांची डेथ झाली. या साईडला आहे समोर बाबांचे क्लॉथ कपडे आहे. इकडे बघू शकता तुम्ही समोर. असं रिअलमध्ये बघण्यात आणि फोनमध्ये बघण्यात वेगळंच आहे, पण इतकं भारी वाटायचं, खूपच मस्त. हे सगळं बघून खूपच भारी वाटलं. आणि ही आहे बाबाची पुस्तके. सगळे पुस्तके, बुक्स वगैरे सगळे इथे आहे. हे बघा बाबांची बुक, पुस्तके. आणि ही आहे चेअर. 2 चेअर आहे आणि त्याच्याच मागे आहे पेटी, बाबांची पेटी. जे कुठे जायचं, ट्रॅव्हल्स वगैरे करायचे तर त्या पेटीमध्येच आपलं साहित्य, क्लॉथ, कपडे वगैरे सगळं काही त्या पेटीमध्ये घेऊन जायचं. ती आहे पेटी. चेअर. ही बघा, ही आहे ती पेटी. इथे सगळं सामान आहे. बाबांचे फोटोज वगैरे, मेमोरीज, सगळं ऑल. त्यांची सिग्नेचर, त्यांचं लिहिणं वगैरे सगळं. हे बघा किती छान. पूर्ण प्लेसवरती बाबांचे फोटोज लावले. इतकं भारी वाटत होतं खूपच. तुम्ही पण जावा एकटेच. आणि हा चष्मा, चांदीच्या फ्रेमचा चष्मा, तो तुम्हाला माहीतच असेल. हे आहे तो चष्मा. आणि या साईडला आहे बाबांची प्रवासाची साहित्य. हे सगळे साहित्य प्रवासाच्या वेळेस घेऊन जायचे. हे बघा, हे सगळं साहित्य घेऊन जायचे प्रवासाच्या वेळेस सोबत नेहमी. थांबवा जरा गाडी, थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी. थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी. थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी. हीच आहे भीमवाडी. समता आणि शांतीने, समता आणि शांतीने नांदती लाडी गोडी. थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी. धम्मवंदना ही होते सांज अन सकाळ. कुणी भीम बुद्धाला अर्पी पुष्पमाळ. धम्मवंदना सो गाईज, झालं आमचं आता फिरून. आम्ही निघालो घराकडे. हे बघू शकता बाहेरचं व्ह्यू आहे. किती भारी वाटलं, खूपच मस्त. आणि ही आहे ते लोकेशन. तुम्ही पण नक्की या, नक्की विजिट करा आणि आतमध्ये जाऊन बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मेमोरीज. खूपच भारी, मस्त वाटलं खूपच. तर इथे आम्ही थोडा वेळ बसलोच वगैरे, फोटोज वगैरे काढून आम्ही निघालो घराकडे.
तर ह्या लोकांची दोघांची मस्ती तर संपणारच नाही. हिचे फोटो तर काढणं बंद होणारच नाही. तरी पण मी बोलले की चला, माझ्या मम्मीचे ते बघणं, माझ्या मम्मीला तेच बघावं वाटत होतं. मी बोलले की चला कारण 5:30 वाजता हे प्लेस बंद होतं. लास्ट 5:30 वाजता क्लोज होतं. तर आम्हाला टाईम झालेला होता. तर चला, आम्ही निघालो आता घराकडे जायला. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय भीम.